शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 3:10 सुमारास भीमज्योत मंडळाकडे जाणाऱ्या गल्लीत धाडसी कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान एक इसम धारदार चाकू घेऊन नागरिकांना धमकावत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी तत्परता दाखवत त्यास निशस्त्र करून ताब्यात घेतले। चौकशीअंती त्याची ओळख सौरभ उर्फ गुड्ड्या उर्फ पुष्पा रवी गाडेकर राहणार भीमज्योत मंडळ जवळ फ्रेझरपुरा अमरावती अशी पटली। पुढील पडताळणीत सदर आरोपी हा सक्षम प्राधिकाऱ्याने तडीपार केलेला असून तडीपार आदेशाचे उल्लंघन करून कोणतेही वैध कारण नसताना प्रतिबंधित क्षेत्रात वावरत असल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्याच्याकडून 15 इंच लांबीचा धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आला। सदर शस्त्र बाळगून त्याने महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37(1)(3) च्या आदेशाचे उल्लंघन केल्याचेही निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा अमरावती येथे अपराध क्रमांक 629/2026 अन्वये कलम 142, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच कलम 4 व 25 हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी पोलीस हवालदार रजाक शेखुवाले यांच्या तक्रारीनुसार पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त श्री यशवंत सोळंके, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन अलुरकर मॅडम, फ्रेझरपुरा विभाग अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली।